सर्वदोषविरपेतं सर्वदोषविरपेतं सर्वान्तस्थं पूर्णं प्रकृतिप्रतिमजं सर्वबाह्यं सनित्यं सर्वज्ञं सर्वगच्छं सुरमुनिमनुजाद्यै सदा सेवमानं सदा विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमानन्दतन्तम् हरे एकादशी आज काही जणांनी हे केलेत. हे युट्यूब मध्ये असलेल्या कॉमेंट दाखवते आपल्याला. कोणीतरी लिहिले तो स्पष्ट उच्चार करा. त्यांना सांगितलं मी, स्पष्टच असतात. आम्हाला जेव्हा नाही समजत आम्ही सांगतो गुरुवर यांना, आवाज येतो. मनीषा कट्टी नाही, हे अशोक कोणीतरी भांडे आहेत, अशोक भांडे, त्यांनी लिहिलंय. मनीषा कट्टी नवीन जॉईन झाल्यात. द्वैपायन वरखडकर नवीन जॉईन झालेत युट्यूब मध्ये. युट्यूब बघायला आपले व्हिडिओ त्याच्यात असतात ना. आणि हे इथं आहे. नारायण मुदगलकर हा, त्यांची ही मधु ब्राह्मण हा, त्याच्या भागामध्ये काय काय विचारतायत ते. कवच नारायण. नारायण कवच नारायण मुदगलकर हा ते. नारायण कवच त्याच्याबद्दल नारायण वर्म विश्वरूपाने इंद्राला सांगून त्याचे राज्य मिळवून दिले असे तसेच भाषा दध्यंच्या महर्षी दधीची नाही दध्यंच्या महर्षी ऋषींचे शिर छेदून त्यांना अश्वाचे शिर लावून अश्विनी कुमारांनी दध्यंच्या ऋषींना हे नारायण वर्म कवच सांगितलं म्हणून आहे. ते भागवतात नाहीये, पद्मपुराणातील गोष्ट आहे. अश्वाचे शिर लावून अश्विनी कुमारांनी दध्यंचे ऋषी त्या लोकांना नारायण कवच सांगितलं. हो, ठीक आहे. नारायण कवचाने युक्त असल्यामुळे वृत्रासुराचा वध करण्यासाठी दध्यंच्या ऋषींच्या अस्थिपासून अमोघ असे वज्र निर्माण केले होते. हे भागवतामध्ये आहे. भागवतामध्ये षष्ठ आहे. भागवतामध्ये आहे हा विधी प्रश्न असा आहे, वर्णिलेला आहे. त्या अस्थीपासून वज्र केले का दगडांच्या? भागवतात ही गोष्ट आहे. हा, ते अस्त्र. अष्टम स्कंदामध्ये वज्र देखील आहे. वज्र ही निर्माण कथा केले असलेली होते का? अष्टम स्कंदाची आहे. हा, वज्र त्यांच्या अस्थिपासून केले का? दद्यांच्या ऋषीच्या अस्थिपासून त्यांच्या वज्र केले का? अस्थिपासून विश्वरूपाने करत हं. विश्वकर्माने केलं. अच्छा, विश्वकर्माने केलं. भागवतात ही कथा आहे. अजून काय? ठीक आहे. दुसरं अक्षर ब्राह्मणातलं विचारतायत तेच. गार्गी वाचिक. अक्षर ब्राह्मणात सांगितलेल्या गार्गी वाचक्रमी या ऋषीपत्नी आहेत का? हो. गर्गाचार्यांची मुलगी गार्गी अच्छा. वाचक्नी ही देखील ऋषीपत्नी आहे, ऋषी कुमारिका आहे. अच्छा. गार्गी या याज्ञवल्क ऋषींची पत्नी आहे असे वाटते. गर्गाचार्य गर्गाचार्यांची मुलगी गार्गी याज्ञवल्क ऋषींची पत्नी आहे असं म्हणून काही नाही आहे. इकडं ते दाखवतात आचार्य. याज्ञवल्क ऋषींचा लोक प्रश्न करतील. हा, तर्पण करताना येतं, गार्गी वाचक नवी तृप्यंतू. गार्गी वाचकने वडवा प्रातिथेयी हे सगळे आहेत त्याच्यात. गर्गी एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या हे आहेत, ज्ञानी आहेत त्या. त्यांचं म्हणणं हे, आपण तर्पण करताना जे नाव येतं ते आणि इथं असलेले ते एकच आहेत का? हा, हेच आहेत. आणि या पत्नी आहेत का, त्याच्यातलेच. याचं काही हे नाहीये, हो, प्रमाण आहे. नाही. ही कथा आहे ना. प्रमाण नाही. त्यांच्यासाठी देखील तर्पण द्यावा म्हणून सांगितलं, कारण हे मोठे मोठे ब्रह्मज्ञानी आहेत. करावं. प्रमाण म्हणजे ही गोष्टच प्रमाण आहे. नाही नाही, हे पत्नी आहे का नाही, याला काही हा,
आज पत्नी आहे का नाही ह्याचं काही कुठं आलं नाही असं सांगितलं ना तुम्ही? आहे, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. नाही, पण ते गार्गी या हा, याज्ञवल्क्यांच्या पत्नी आहेत का? याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी नाहीये, नाहीये. शिष्य आहे. अच्छा, शिष्य आहे. मुलगी म्हणून ते गर्गाचार्याची मुलगी आहे. हो. हम्म. याज्ञवल्क्य ऋषीच्या जवळ शिकायला जाते. ते शिकतात, ते प्रश्न करतात, धर्मज्ञान प्राप्त करून घेतात. त्यानंतर अजून आता कोण आले त्या व्हॉट्सअपमध्ये दिसत आहेत, काढतो मी. हा इथं मला अजून कोणी विचारून घ्या, मला आले माझं यायच्या आधी दुसऱ्यांचे व्हायला पाहिजेत. आता मी काहीतरी पाहिलं, कुठं हा पाहिलं, ते मला वेळ लागेल. हा बाकीचे कोणी विचारा प्रश्न, तोपर्यंत हा इथं रिटर्न मध्ये आलेले इकडे घेतो. तक्री तुम्हीच लिहिलंय, तुम्ही विचारा मग. होय. हा हा. केशव रुद्र काय आहे बद्दल ते? विचारतात, गणपती. पूजा करताना हा गरुड, शेष, रुद्र यांना निर्माल्य देवाचे तुळस वाहता येते का? काही जण म्हणतात वाहता येत नाही म्हणून. तुळशी तीर्थ म्हणून दिला असताना तीर्थ तुळशी देऊ शकतो. त्यांना प्रत्येकी तुळशी व्हायची नसते. नाही, नाही, देवावरचं देवाला निर्माल्य देवा हा त्यांना निर्माण लावून देत असताना हात देतात. देतात. हा हा. त्यांना प्रत्येकी तुळशी म्हणजे व्हायचं असं नाही. देवाची पूजा झाल्यावर मारुती, लक्ष्मी मारुती पूजा झाल्यावर त्यांना सगळ्यांना तीर्थ देवा देतो, तुळशी देतो, गंध अंगारा अक्षर सगळं असतं. असते का? हा, मग काही जण म्हणतात की काल चर्चा झाली ते एके ठिकाणी ते वाहता येत नाही नाही तुळस नाही, देवावरची पण असं. गुरुवर तेच नाही, सांगतात, मी काय पाहता येत म्हणत आहे, नाही. आपण देतो ती, जसं आपण तुळशी देतो वाहायला तसं. येत नाही. हा. तीर्थ म्हणून परमात्माचं निर्माण म्हणून दिलेलं असते ना, प्रसाद स्वीकार करा. हा. हा हा असं येतं. शंकरालाही देखील घालता येतं. तीर्थ आणि तुळशी देत आहे, पण व्हायचे नसतात. फुलं वगैरे कसे वाहतात त्याच्याबरोबर नाही होत. अर्चना करायची नाही. नाही, अर्चना नाही. हम्म, हम्म. अजून एक प्रश्न आहे आपला, चक्रजी. हा हा ते तुमच्या हा दोन प्रश्न आहेत त्या ग्रुप व्हॉट्सअप मध्ये. हा. नैवेद्य नैवेद्य दाखवलेला असतं ना त्यांना, गरुडशेष वृद्धांना सेपरेट काढून हो. ठेवलं. वैष्णवदेव करताना सेपरेट भात काढून ठेवतो गरुडशेष रुद्रासाठी, नंतर सनक सनंद आदिसाठी. मग ते नैवेद्य ते आपण काय घेऊ शकत नाही, पण मग काय अग्नीला तर अग्नीमध्ये द्यायचं का वैष्णवदेवाच्या, का पाण्यात विसर्जित करायचं? तर विसर्जन. पाण्यात विसर्जित करायचं. वैष्णोदेवाचं वेगळं काढलेलं असतंय. वैष्णोदेवाचं त्या अन्न काढलेलं असते तेच आहे वैष्णोदेवाला. त्या ते गरुडशेष नाही. रुद्रांना नैवेद्य दाखवलेले असते ना, ते वैष्णोदेवात व्हायचं ते तो आपण करायचं. मग पाण्यात सोडून द्यायचं. बिलकुल. काय करायचं पण ते मग तसंच ठेवायचं. हो, पाया टाकून द्यायचं, नाही तर गाईनं वगैरे घालायचं. हा हा बरोबर. किंवा लहान पोरांनाही खाऊ घालतो. लहान पोरांना घातलं तर ते म्हणजे विद्याप्राप्तीसाठी कारणीभूत होते. गरुडशेष रुद्रांचं ते नैवेद्य, हं? हो. गरुडशेष रुद्रांना पोरांना दिलेलं वगैरे नैवेद्य देतात. चालतं का? देतात. हा हा. आरोग्य झालं. वगैरे चांगलं होतं देखील काही लोक देतात. एवढंच काय, पिंड दिलेलं असतं की पिंड ठेवतात की हा पिंड देखील बायकांना खाऊ घातलं म्हणजे पोरं पोरं वगैरे होतात, गर्भवतीची चांगली जाते. हम्म. हं? हा ठीक आहे. नमस्कार, तेच तेवढंच विचारायचं होतं. हा अजून आहे कोणाचं? माझं बरंच लांबलंच काय. हा. बाकीच्या ना म्हणले छोटे छोटे प्रश्न आहेत का? माझं नाही नाही. उपनिषदामध्ये विचारायचं नावं सगळं. आहेत कोणाचे, पण कोणी प्रश्न देत नाहीत. नाही नाही, ते नाव असे जुने मी डिलीट नाही केले, म्हणजे मला टाईप नाही करावं लागत ना, पटकन खालीवर केलं की होतं. सगळ्यांचे जुने अजून काय? विचारलेले नाव आहेत, मी डिलीट नाही केले. ऋग्वेद आलास का? ऋग्वेद हा कोण कोण आहे आज? हजर कोण आहे? सगळे ऋग्वेद नाही आला. ठीक आहे. सगळे जागलेत की नाही? हा, नाही, फोन एक करतो, अजून कमीच दिसतात. तरी केला मी फोन.
हा? एक फोन अजून करतो, मग चालू माझं चालू करतो. तुझा प्रश्न विचार. हो, नाही, माझा प्रश्न म्हणजे सगळं इकडं यायचं आहे. पण निषेधात भरपूर ठिकाणी मार्क करून ठेवले मी. अच्छा. हा. एक मेन याच्यामधलं सध्या आम्हाला जे डिस्टर्ब करते तिथं जाऊ. अक्षर ब्राह्मण. हे अक्षर ब्राह्मणामध्ये दंड दंड आलंय, तिथून हो. मला फार असं वाटतं विद्या शिक्षामध्ये जीभ कापणे, हो. दंड अशा गोष्टी कशा काय आल्या त्या परत एकदा नीट समजायचं. आता इथे मुळात जे काही लिहिलेलं आहे उपनिषदामध्ये, ह्याच्यात दंड शब्द हो. कुठेच नाहीये. मग खाली आचार्यांचं जे भाष्य आहे त्याच्यात बऱ्याच ठिकाणी आलेले दंड वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, आर्थिक दंड, शारीरिक दंड, गुरुनी हो. वाच्याने दिलेला दंड. तर हे कशामुळे आलं? या या उपनिषदामध्ये असं काय लिहिलंय की ज्यामुळे त्यांना दंडाबद्दल सांगावं लागलं? इथं काहीच नाही आहे ना. म्हणजे त्या लोकांनी प्रश्न केलेलं जे आहे ना, ते प्रश्न केलेलं तसे आहे. हा त्या चुकीचा प्रश्न आहे प्रश्नामध्ये का? त्याच्या अक्षरांचे, शब्द, हा त्यांनी केलेले प्रश्न आहे, त्या शब्दांचे अर्थ काय आहे हे आचार्याने भाषामध्ये दाखवून येत. अच्छा. ह्याच्यात चुकीचं काय विचारलंय शब्दांचे का या अर्थ प्रश्नामध्ये? ओढून दाखवले. अच्छा. हं? नाही म्हणजे आता इथे मला हे कुठला शब्द दंडासारखा किंवा दंड द्यावा गुरुनी असं काही आल्यासारखं मला काही संस्कृत नाही म्हणा, म्हणून म्हटलं याच्यात नाही काही नाही, आहे का. दंड, दंड कोणता आहे? ते शारीरिक दंड एक आहे, शारीरिक दंड आहे, वाचिक दंड आहे, असे दंड वेगवेगळे आहेत. हा गार्गीचा प्रश्न चुकीचा आहे का हा? म्हणजे असं कोणता? हे जे मी हायलाइट केलं अक्षर म्हटलं पहिला, म्हणजे हे काही चूक हो, आहे ना, उचलते का? ते प्रश्न केलेले आहेत. हं, तर काय इथं दिलंय का? अथ वाच वाचक नवी उवाच. वाचक नाही, घरी वाचक नाही आहे ना, ती वाचक नाही म्हणाली. ब्राह्मणा भगवंतो हंत, ते ब्राह्मण हंत अहम इमम तो प्रश्नो प्रवक्ष्यामि. मी दोन प्रश्न विचारतो. तो चेन्मे वक्षति, ते जर त्या प्रश्नांच्या उलगडावर मला लागला, वय जातो युष्माकमिमं कश्चित ब्रह्मोद्यम जेतेति. म्हणून हे जर तुम्ही सांगितलं तर मग तुम्हाला तुमच्यापेक्षा ब्रह्मज्ञान सांगणारे असे म्हणजे ब्रह्मज्ञानाबद्दल वाक्यार्थ करून हरवणारा राहणार नाही, जिंकणारा राहणार नाही. पण ते गर्गीने विचारलं. बरं, ठीक. म्हणजे गर्गी सगळ्या ब्राह्मणांना, म्हणजे विद्यार्थी म्हणून बसलेले असेल, सगळ्या ब्राह्मणांना म्हणते. हम्म. हे मोबाईल थोडा दूर गेला का आवाज कमी आला, ते कोणीतरी म्हणले म्हणून सांगतात. दुसरा क्यू. आता हे हं. जे लिहिलंय हे एकदा हो. पराजय झाला की दंड, हे हे परत सांगावं म्हणजे पराजय दीर्घ प्रोक्त हा स्पष्टीकरण, समा, हा. ते प्रदीर्घ. हे काय आहे, कथा लक्षण म्हणून आचार्यांनी केलेलं आहे. कथा लक्षण. त्या कथा लक्षणामध्ये ब्रह्म तर्क म्हणून एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथातील सगळे गोष्टी सांगितलं. का कथा म्हणजे कशाला म्हणतात? वाद, जल्प, वितंडा म्हणून तीन प्रकारची कथा असते म्हणून सांगितलं कथेचे लक्षण. आणि ते सगळे ब्रह्मतर्कामध्ये असलेल्या गोष्टी इथे सगळे मांडलेले आहेत. हं? आणि ती कथा करत असताना एक पराजय करण्यासाठी एक काही कथा असते. म्हणजे वाक्यार्थ जे आहेत ना, वाक्यात होतात पराजय करण्यासाठी, काही जिंकण्यासाठी असे होत असतात. सज्जन लोक जे असतात की नाही, सज्जन लोकांच्या बद्दल ते बोलत असतात, त्याला वाद म्हणतात. सज्जन लोकांच्या बरोबर बद्दल बोलत असताना किंवा त्यांच्या बरोबर बोलत असताना त्याला वाद म्हणतात. आणि जल्प म्हणजे कशामध्ये, तर ज्याच्यामध्ये आपला निर्णय जो असतो की नाही, तर निर्णय चुकीचा नाही एवढं मांडण्यासाठी जल्प करतात. आपण जिंकायचं म्हणून नाही, जल्प ह्याच्यासाठी म्हणून करतात, म्हणून त्याच्यात ते दाखवलेलं आहे. आणि वितंडा जे आहे की नाही, तू म्हणत असलेलं चुकीचं, तू जे म्हणत असते चुकीचं एवढं सांगण्यासाठी वितंडा असतो. तर असं आपलं काय मत हे दाखवायचंच नाही. वादामध्ये आणि कथेमध्ये, दोन गोष्टीमध्ये, वाद आणि जल्पामध्ये हे दाखवलं जातं. पण वितंडेमध्ये मात्र ते सांगत नाही आपला काय सिद्धांत आहे, त्याचा आपलं मांडायचा. सांगितलं तुझं चूक फक्त.
आता हे ठीक आहे. तत्वनिर्णयामध्ये विषमता आली, वैलोम्य आलं म्हणजे चुकीचं झालं काही तर दंड द्या म्हणतात. हो. म्हणजे काय? हो. वैलोम्य म्हणजे विलोमता आली म्हणजे कमीपणा. कमीपणा. हो. नाही पण असं म्हणजे शिक्षणामध्ये साधा काहीतरी म्हणजे हा तू आता उठा बशा कर वगैरे असे दंड नाहीत नाही का दिलेले. जीप कापा म्हणलंय. ते आहे त्याची पद्धत आहे, त्याची अच्छा. पद्धत आहे ती. तत्वनिर्णय गुरु वैलोम्ये राजदंड दंड्या प्रयोगे. वादकथा स्वप्न म्हणून दिले. तत्वनिर्णयामध्ये जर विलोमता आली, कमीपणा आली, म्हणजे चुकीचा विषय सांगितला गेला तर तिचा दंड द्यावा. इथं पण लिहिले गुरुनैव तत्व हा? गुरुनैव. आणि दंड जे आहे की नाही, हा. वाक्याचा रूपी दंड ब्राह्मणाने द्यावा. आणि काहीतरी शारीरिक दंड द्यायचा झाला तर फक्त ह्याच्याने क्षत्रियांनीच द्यावा, राजांनीच द्यावा. ते सांगितलं. ते देहत्व गुरुणैव म्हणजे. तत्ववच्चानाम. हा. गुरुणैव तत्ववच्चानाम राजा दंडम प्रयोजय. तत्ववच्च असणाऱ्या गुरूंनी नुसतं चूक केलेली आहे एवढं दाखवायचं असतं. दंड द्यायचा राजाचा. याचा अर्थ काय? त्व शाना. हा. त्व व शाना. अवश्य. गुरुणैव तू वश्यानाम. अच्छा. व शाना. अवश्यानाम अवश्य. आपल्या वशामध्ये नसलेल्या लोकांना सगळ्यांना गुरुनी दाखव काय चूक केली ते. मग मग राजा दंडम प्रयोग. हम्म. आपल्या वशामध्ये नसलेल्या लोकांना राजाने दंड तर राजाने द्यावा, गुरुंनी द्यायचं नसतं. उठून काठी घेऊन मारायला जायचं नाही. हे देहदंड आहे का? हे देहता. हे काय देहतहा म्हणजे? हा? हतहा हो, हत्या आहे दैहिक. काही? हतहा म्हणजे हत्या शब्द आलाय का इथं? नाही. राजदंडो अर्थदेहता. पैसे वगैरे काढून घेणं किंवा दैहिक दंड हे राजाने द्यायचं असतं. हे एकत्र आहे. देहतहा हा नाही शब्द. सर, जरा स्वच्छ दिले बघा. गुरुदंड असतो वाच्या स्यात्. राजदंडो अर्थ देहत. पैशाच्या दृष्टीने आणि देहाच्या दृष्टीने. अच्छा. नाही हत्या आहे का? अर्थ हत्या आणि म्हणजे देहता. हता हा हत्या आहे का काय असं विचारायचं मला. हा. हे हता म्हणजे हत्या आहे का? हत्या करा, देहाची हत्या करा, असं असं काही आहे का? आता देहत आहे, आता नाही देहत. अच्छा. अर्थ आणि देह या दोन रूपाने. अच्छा. अच्छा. आर्थिक रीतीने आणि दैहिक रीतीने दैहिक म्हणजे राजाने दंड द्यायचा. बॉडीली. हा? दैहिक म्हणजे असं जे काय म्हणायचं त्याला, दैहिक दृष्टीने देहाची गरजेची कमी हान जास्त मार करणं. करायला. हा? तर देहा बॉडीला हत्या असं नाही आहे ना ह्याच्यात काही. जसं मी नाही म्हणलं नाही, मृत्यूदंड आहे का काय आहे? तसं काय नाही. तसं काही नाही आहे ना. दैहिक दैहिक दंड जे आहे की नाही, राजाने द्यावा. वाणीने दंड जे आहे ते गुरुने द्यावा. दैहिक दंडात काय ते लिहिलं नाही, एकच आलंय म्हणजे मग हे तर चित्वा जिव्वा. सांगितलं पुन्हा. चित्वा जिव्वा हा? एवढंच. हार्डेस्ट दंड एवढाच आहे हो, का जीभ चित्वा जिव्वा? कापायचं करायचं सगळं तर राजाने करावं, ब्राह्मणाने नाही. हे पण एक कसं बरोबर वाटतंय का? आपण शिक्षणामध्ये कधी असं असतं का? जीभ कापा आणि हे करा, असं असं कसं काय आलं हे? नाही नाही, म्हणजे शिक्षणामध्ये डिस्टर्बिंग नाही आहे. आहे हे, शिक्षणाचं नाही आहे. वाक्यार्थामध्ये बसले असताना हरले असताना नाही. हे हे मी सांगितलेलंच बरं आहे. मग असं दुराग्रह करायला चुकीचं असताना देखील दुराग्रह करतात तर त्यावेळेस दंड आहे. दंड तर द्यायला पाहिजे. तर कोणाचे कसे भाव असतील, कसे आता भाव असतील, की देवाच्या विषयीचा विचार आहे ना सगळं. हे शास्त्राचं काय आहे की देव कसा आणि काय कोणाची शास्त्रीय भक्ती विचार करायची. चालला असताना शास्त्रीय विचार चालला असताना असं राहावं म्हणून आहे. आता तेवढा दंड द्यायला कोणी राहील नाही, आता तसं दंड देत राहिलं नाही. नाही हो, पण जीभ त्या कापून काळी पण असं टाकायचं. म्हणजे कसं वाटतं ना, जसे आता ते मुसलमान लोकांचे हा. आम्ही नाही म्हणलं तर आम्ही मारू तुम्हाला, तसं म्हणल्यासारखं झालं नाही. तसं तुमच्यासारखे आमच्यासारखे समजून घेऊनच तसले दंड बंद करून टाक. किरकिर नको. नाही असणंच काय? चुकीचं आहे असं मला म्हणायचं. म्हणजे आपल्या हा? इतक्या छान आपलं सगळं उपनिषद आणि हे सगळं आहे त्याच्यामध्ये कारण देवाची सांगितलं तर भाषा एकदम मारायची भाषा कशी काय दंड आली दिलं असं? तर ते एकदम फार घोर गोष्टी होती, घोर. त्याला हेच आहे.
त्याचं काय काही ते निराकरण होईल असं दिसत नाही. बघूया आता काय कशामुळे त्यांनी केलं. शास्त्रात कसं आपल्याला दिलेलं हे आहे. दुसरीकडून कुठून मिळेल का? मध्वाचार्य असं म्हणले, त्याच्यावर अजून कोणाची टीका असू शकते का याच्यावर? म्हणजे हे अजून असतात ना. समजायला त्यांचे भाव आपल्याला म्हणजे मला आहेत काही आहेत. कळत नाही. ते आहे, त्याच्याबद्दल दिलेलं आहे. या ह्याच्या तर्कतांडव म्हणून आहे, त्याच्यामध्ये हा विषय मांडलेला आहे. कारण अशी येण्याची जागा वर तर्कतांडव. काहीतरी होती. कोणी असं म्हणजे वायूला पाण्यावर डिपेंडंट केलं होतं, ते तसं चूक त्या ठिकाणी म्हणलं नाही, दुसरीकडेच कुठतरी आलंय. आधीच्या एका ब्राह्मणामध्ये असं हो. चुकीची डिपेंडन्सी दाखवली होती. वायू पाण्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणलं त्यांनी, व्यापून टाकण्याचं इकडे केलं होतं ते. अंतर्यामी रूप. हम्म. चला दुसरे प्रश्न घेतो. हा. अन्यादेवा हे विचारेण हे विप्रजिह्वां तिथलंच आहे, मी तथोत्तरे. अजून गेलो नाही. झालं. तिथलंच आहे. हो. तर्क नाही. अक्षर ब्राह्मणाच्या आधी काही आहे का बघतोय मी. हा, 5 बंदच आहे. त्यामध्ये एक उपनिषदामध्ये आहे, काय तर त्वचा वगैरेला इजा न लागता करावी, शिक्षा द्यावी म्हणून एक आहे. शारीरिक त्वचा वगैरे असतात ना, हा, त्वचांना इजा न होता शिक्षा द्यावी असं शास्त्र आहे. असं पण आहे का कुठे? ह्याच्यातच उपनिषदातच आहे. बरं हा. बरं, येईल मग, येईल की अजून झालं नाही आपलं तसं काही. हा. आपलं अजून तसं काही आलं नाही ना, येईल का आता ह्याच्यामध्येच येईल का पुढे? आहे, ह्याच्यातच आहे. हा. ते जुनं काढलं त्रय ब्राह्मण हा. 7-3-25. अच्छा, त्या दिवशी नाम रूप कर्म वाक हा, हे खाली आलेत ऍक्च्युली. नाम रूप कर हे आहे. हे काय म्हणतात उपनिषद नाही येते, मी खालून आणलं इथून, कॉपी केलं हा, ते. उपनिषदात आहे. हा. आता ह्याच्यात कसं लिहिलंय, नाम रूप कर्म तेषा, हे एकदा परत सांगा म्हणजे मला प्रश्न पण लक्षात येईल. तिथून मी काहीतरी शॉर्टकट लिहिलंय. त्रयं वा इदं नाम रूप कर्म. कोणतेही शब्द जे आहेत ना, नावा नावरूपाने, नामाने, रूपाने आणि कर्माने दिसून येतात त्याचा अर्थ. त्यामध्ये नावाचं हे कसं दिसून येतं, वाग इत्येतत् येषाम् उक्तम. वाक वाणी रूपाने जे आहे ते दिसून येणार. त्याच्यामध्ये उक्त म्हणून जे आहे की नाही, विषय उच्चारण बाहेर व्हायला पाहिजे. उच्चारण व्हायला पाहिजे. इथे सर्वाणी नामान् नित्तिष्ठन्ति. ते नावाचं उच्चारण बरोबर झालं तर नाव कोणाचं काय आहे हे सगळं स्पष्ट करून जातं. हे ब्रह्म येषां साम एतद्धि सर्वैर्नामभिः समवेत समम एतदेषां ब्रह्म एतद्धि. म्हणजे सगळ्यामध्ये समान रीतीने योग्य, म्हणजे योग्य असणारा अर्थ लागावा त्याचा अर्थ. नाव, रूप आणि कर्म. नाव जसं बोलतो त्याप्रमाणे तसं रूप याचं, त्याचे कर्म देखील तसेच. तसं तरच वाणी म्हणतात म्हणून असं आहे. आता ऍक्च्युली हे सगळ्यामध्ये नाव रूप कर्म नामाने म्हणजे नामाने वागित्येत बिभक्ती असा अर्थ काढलाय शेवटी. म्हणजे त्यालाच वाघ रूपाने म्हणतात. रूपाने नाम बिभक्ती. त्याच्यामध्ये नाव, रूप, कर्म दाखवलं जातं, त्यालाच वाणी म्हणतात. नाम आणि विभक्ती म्हणजे ह्या म्हणजे तीन रूपाने असलेलं नावच आपण धारण करतो. बिभक्ती म्हणजे काय? त्याच्यामध्ये नाम असावं, रूप असावं आणि कर्म असावं. नाही, आता मला लक्षात आलं प्रश्न काय. प्रत्येक श्लोकामध्ये काय केलंय, हे असं घेतलंय आणि शेवटी म्हटलंय की नामाने बिभर्ती म्हणजे काय? नामाने बिभर्ती म्हणजे नाव, त्याचं नाव जे आहे ना हा, प्रसिद्ध होतं. अच्छा, त्या बिभर्ती म्हणजे तीन प्रसिद्ध गोष्टी होतं. असल्या तर प्रसिद्ध होतं. अच्छा, इथं हा, तर कर्म वायू आहे. कर्म प्रसिद्ध होतं, हे रूप प्रसिद्ध होतं हो. असं आहे. हा, दोन्ही. आता जसं वायू म्हणून एक शब्द आहे. हा, वायू शब्दामध्ये वायू हे नाव तर आहे, रूप काय आहे, वाह, वय पय डय म्हणजे वाहून नेणे. हा, वाहून नेणे हे रूप आहे. कर्म जे आहे की नाही, कर्म या ठिकाणी कोणतं आहे, वायू काय करून घेतो,
वार वाहत असतं की नाही, वाहणे. वाहणे हम्म. नावाचं जे कर्म आहे ते कर्म त्याच्यात असतात. हे तीन गोष्टी त्या शब्दामध्ये असतात. वायू म्हणलं की नाही, वाची आयुरिती वायू असं शब्द आहे. वाच म्हणजे वा वा शब्दाचा धातूचा अर्थ घेऊन जाणे. आयु आयु म्हणजे आयुष्य, सगळ्यांचे आयुष्य घेऊन जातो याकरता वायू. वायू हे नाव आहे ते वायुदेवाचं. वायूचं नाव आहे, पण त्याच्यामध्ये अर्थ देखील असावा, रूप देखील असावं, क्रिया तिन्ही देखील असायला. आणि हे तीन सांगितल्यानंतर शेवटी असं आलेले तदेत त्रयम सदैव. हे हा? शेवटी हे सत समारोप केला याच्या सत सगळ्या गोष्टी. एतच हे सत्य स्वरूपाने असं आहे, सत्स्वरूपाने असं आहे. म्हणजे हे सगळं सत रूपाने असं आहे. काही गोष्टी दिसून येणार आहे, काही न दिसून येणार असं नसून. तदेतत्रयं सत् एकम एकम अयम आत्मा आत्मा एकः. सगळा एक स्वरूपी असणारा परमात्माच आहे. तो परमात्माच त्या रूपाने राहत असतो. हे तिन्ही कसे आहेत? अमृतमय असतात, सत्याने युक्त असतात. त्यात सत्याने युक्त असतं म्हणजे प्राणच. सत एकम अयम आत्मा आत्मैकः सत न तत एतत्रयं सदेतदमृतम. त्यामध्ये सत्स्वरूपाने असणाऱ्या सगळ्या गोष्टी अमृत स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याच असते असा अर्थ. म्हणजे प्रश्नचिन्ह काय? हं. नाव रूप कर्म हे तिन्ही गोष्टी प्रत्येकामध्ये राहावेच लागतात. हे प्राणच्छन्न हा त्याच्यामध्ये प्राण असा व्यापलेला असतो, अच्छा. भरून असतो. हम्म. ठीक हम्म. आहे. हो, कळालं. आता पुढचं बघतोय. अजून काय? तो हो वाच गार्ग्यो असं आदित्य. एव असा आदित्य पुरुष एतमेवाहम ब्रह्मोपास आहे. मग गार्गीला म्हणाला, आदित्यामध्ये जो पुरुष आहे की नाही त्यालाच मी ब्रह्मरूपाने उपासना करतो, उपासना करत असतो. तो वाच अजात शत्रू मामयितस्मिन् मा मामेतस्माम मा मा एतस्मिन् संवदिष्ठाः. अजातशत्रू असणारा जो आहे तो मला ह्याच्यामध्ये संवादिष्ठा म्हणजे सांगावं, कशा रीतीने असतो ते सांगावं. अतिष्ठा हा सगळीकडे राहत असतो. सर्वेषां भूतानां मूर्धा राजेति. सगळ्या प्राण्यांच्यासाठी मूर्धा म्हणजे मूर्ध स्थानामध्ये, उच्च स्थानामध्ये असणारा राजा असतो. आम्ही तो उपास आहे आणि त्या राजा रूपाने असणाऱ्याची मी उपासना करतो. स हे स य एतम एवम उपास्य, जो कोणी हा सर्वश्रेष्ठ आहे असं करून उपासना करतो. अधिष्ठा हा सर्वेषां, सगळ्या प्राण्यांच्या मध्ये, सर्व लोकांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून राहत असतो ना, सर्वश्रेष्ठ रूपाने राहत असताना तो राजा असतो असा. आदित्यामध्ये आदित्य पुरुष जगत धर्मावरचे तत्व ना स्थिरत्वा अधिष्ठा. नाही, सगळे धर्म आदित्यामध्ये इतर धर्म सोडून जो ज्या उच्च तत्वाने राहत असतो तोच खरा अधिष्ठ म्हणतात. सूर्यामध्ये पुरुष म्हणजे विष्णूला पाहत आहे आणि परत ब्रह्मोपास ब्रह्माची उपासना कशी काय, असं असं काहीतरी डाऊट आहे माझा. त्याच्यामध्ये पुन्हा ब्रह्मस्वरूप पहा. अच्छा, परत ते ब्रह्मस्वरूप आहे पुरुषाचंच म्हणजे विष्णूचंच. हो. अच्छा. उच्च स्थानामध्ये असलेले सगळे मूर्धा म्हणतात, मूर्धन्य. दंड झालं बोलून. तर हे इथून एकदा परत घेऊयात, कव्हर करूयात. क्षराक्षराभ्याम भिन्नं च विष्णुं पश्यति ये सदा. तारतम्य विदः सर्व जीवानां प्रकृतेरपि. हे दिलं ना भागवत गीतेमध्ये, असं आहे. यस्मात् क्षरमध्ये येतो हम अक्षरादपि सत्त्वातोऽस्मि लोके वेदे च पुरुषोत्तमः. हे तारतम्य ज्ञान समजून घेण्यासाठी कोण कोणापेक्षा चांगले आहे ते मोठे आहे ते जाणून घ्यावं लागतं. परत ऍक्च्युअली डाऊट ह्याच्यामुळे येतात. हे क्षर अक्षर
यांच्यापेक्षा विष्णू हो. भिन्न आहे असं जे म्हणतात त्यांना शिक्षा करा असं काही आहे का ते बघायचं मला. अक्षर वेगळं, अक्षर वेगळं. अक्षर म्हणजे प्रकृती, क्षर म्हणजे आपण लोक, अक्षर म्हणजे पृथ्वी, सगळे लोक सगळे लोक. क्षतियुक्त असतात याचे, जे गळून जातात किंवा नाश पावतात त्यांना क्षर म्हणतात. क्षर आणि अक्षर म्हणजे विष्णू ना. नाही, प्रकृती देवी. क्ष आणि त्या ते प्रकृती क्षर होत नाही, ते देवीपेक्षाही अक्षर. श्रेष्ठ असल्या कारणाने पुरुषोत्तम. अच्छा. यस्मात् क्षरमती येतो हम अक्षरादपि चोत्तम. अक्षरापेक्षा तर उत्तम अक्षर आहे. शब्दाची असणारी प्रकृती आहे ना, त्याच्यापेक्षाही उत्तम आहे तो, उत्तम म्हणून तो असं. पुरुषोत्तम. तारतम्यवित सर्व जीवांना प्रभुते ब्रह्मवत धर्म प्रकृतीचा. हे इथे तारतम्य जाणावं सगळ्यांनी, इथे हं. इथे इथे दंड सर्व कशामुळे जीवांच्या आला हे बद्दल. समजायचं. या सगळ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे, परत दंड कशा काय आला हे सगळं व्यवस्थित तर आहे ना. हा. राजा दंड प्रपात आहेत, भगवत कुणाला धर्म दंड नो विचारू नित्यम शकतायत. ते संत हा परिकीर्तिता. हे भगवत धर्म जे ज्यांना कळतं ते लोक सज्जन. हम्म. पराजिते सतत सूक्तम राजा दंडम प्रपाते. म्हणजे तेच जो म्हणते. जिंकतो तो हारतो, त्याला दंड द्यावा लागतो. राजोदासीनता सज्जन लोक जर जिंकले, त्यांच्यामध्ये जर कमी वाक्य झालं तर राजाने नुसतं गप्प बसावं, दंड द्यायला जरुरी. झाले माझं. अजून कोणाचे आहेत का? सगळे कव्हर झाले. मॅक्सिमम ते दंडासाठीच क्यू क्यू आहे, बघितलं. हा. नमस्कार. नमस्कार. निर्माल्य तुळस म्हणजे पहिल्यांदी विष्णूला सगळी तुळस व्हायची आणि ती तुळस इतर देवांना व्हायची, असं काही आहे का? नाही, प्रसाद म्हणून दे. अच्छा. पण देवाला पहिल्यांदी वाहिलेले प्रसाद म्हणून. पहिल्यांदा विष्णूला विठ्ठलच पहिल्यांदी व्हावा, व्हायची. नंतर मग सगळे. हा. अच्छा. कशाने प्रत्येकी व्हायचं तर जे निषिद्ध आहेत ते हा. निषिद्ध प्रत्येक व्हायला म्हणे. हा, विष्णूला अर्पण करून दिलेलं ते निर्माल्य रूपाने त्यांना देऊ शकतो. अच्छा, हे माहित नव्हतं. हो. अजून काय? तुमची यात्रा संपली की नाही अजून? हा. जातात संपली का नाही? संपली. झाली की? आम्ही 29 तारखेला आहे. हा. आम्ही बेंगलोरला. परत आलो. 2-3 दिवस झाले आता येऊन. सगळं व्यवस्थित झालं. तिन्ही ठिकाणी श्राद्ध झालं. मठामध्ये, गयाला मठामध्ये गेलो होतो. ओके. हम्म. चांगलं. आणि अयोध्येला छान दर्शन झालं. बघता नाही छान. अजून भरपूर कामं चालू आहेत. हा. म्हणजे अजून 2 वर्ष काही पूर्ण होत नाही ते, इतकं काम तरी चालू आहे. पण मुख्य देऊळ एक तर तयार आहे आपल्या हो. गावाला तरी. हो.